आज आपण समशेरपूर तालुका जिल्हा नंदुरबार येथील सौ मयुरी छोटूलाल चौधरी यांची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, ज्यांनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर केवळ स्वतःच्या कुटुंबालाच नव्हे तर आपल्या गावालाही नवी ओळख दिली आहे। 2000 साली लग्न झालेलं होतं। माझे मिस्टर गुजरातला होते डॉक्टर म्हणून, तर मी तिथंच 8 वर्षापर्यंत तिथं राहिलो। मग इथं घरी सासू एकट्या होत्या म्हणून घरी आलो। मग या इथं घरी आल्यानंतर शिलाई कामचा व्यवसाय चालू केला। शिलाई कामाने पण माझे काहीतरी दिवसातनं 300-400 रुपये येत होते। तर नंतर गावात वर्धनी राऊंड आले होते 2017 मध्ये। त्या वर्धनी राऊंड मध्ये 5 महिला आलेले होते आमच्या गावामध्ये। त्या गावात रोज फिरत होत्या। मी त्यांना विचारलं मग काय करायला आलेलं आहे ताई असं। मग त्यांनी सांगितलं की आम्ही गट स्थापन करायला आलेलो आहे। त्यांनी माहिती दिली पूर्ण उमेद अभियानाचे हे सरकारी गट आहे बुवा, तर याच्यात आम्ही 10 महिलांचा एक गट स्थापन करतो। मग मी माझ्या शेजारीचे सगळ्या महिला आहेत त्यांना विचारलं, महिला पण तयार झाल्या। मग त्या महिलांना सांगितलं की ताई आमच्या महिला तयार होत आहे। मग त्यांनी आम्हाला बोलवलं, 10 महिलांना सोबत बसवलं, कशी मीटिंग घेतात, काय घेतात, बचत जमा करायची, परतफेड कशी करायची, असं त्यांनी पण पूर्ण माहिती दिली आम्हाला। म्हणून मी उमेद अभियानासोबत जोडली गेली। उमेद अभियानाचे महालक्ष्मी सरस प्रदर्शन त्यांच्या आयुष्याला नवे वळण देणारे ठरले आणि तिथून सुरू झाला त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास। 2018 मध्ये सरस प्रदर्शनला गेली। तिथं जाऊन मला ज्या महिला व्यवसाय करत आहे स्वतःचे प्रोडक्ट्स बनवून पण तिथं विकत होत्या। माझ्या मनात पण विचार आला की आपण का नाही करणार। सरस प्रदर्शनानंतर मी घरच्यांना सांगितलं की असं तिथं सगळे व्यवसाय चालू होते, आपण काहीतरी व्यवसाय करायचा। तर YouTube वर बघायची, गुजरातचा म्हणजे फेमस पदार्थ आहे खाकरा। PMFE योजनेत मी 10 लाखाचं लोन पास केलं। मग लगेच एप्रिल पासून माझा व्यवसाय चालू केला। मेथी, जीरा, मुगाचा आहे, मसाला आहे, पाणीपुरी आहे, पावभाजी आहे, मंचुरियन आहे, मॅगी आहे, पेरी पेरी आहे, शेजवान आहे, कुरकुरे, चीज, टमाटे असे 15 प्रकारचे खाकरा मी तयार करते। आणि माझ्या खाकरा मुंबई, पुणे, कलकत्ता, हैदराबाद, बेंगलोर आणि जिल्ह्यातले जे बी गाव आहे जे लोक आहेत ते घरूनच माझ्याकडनं घेऊन जातात। आणि वर्षाकाठी माझ्या 18 लाखाचा उलाढाल होते। आज मी जे काही बी आहे उमेद अभियानामुळे झालेली आहे। उमेद अभियान जर नसतं तर मी आज या जागेपर्यंत मी पोहोचली नसती आणि माझी परिस्थिती बी सुधारली नसती। त्याच्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभारी आहे मी।